सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे। आज दुपारनंतरच या ठिकाणी राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे। तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो। व आज रात्री 10 नंतर उद्या 18 जून रोजी राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो आज रात्री 10 नंतर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत ढगफुटी सदृश तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। परळी, अहमदपूर, केज, लातूर, उदगीर, औसा, नांदेड, परभणी, माजलगाव, जिंतूर, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय। ढगफुटी सदृश पाऊस या भागात पाहायला मिळतोय। धुळे, मालेगाव या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढगफुटी सदृश पावसाची शक्यता पाहायला मिळते। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर विदर्भामध्ये मित्रांनो अकोला, अमरावती या 2 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आज रात्री 10 नंतर पाहायला मिळत आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते। अकलूज, सोलापूर, कुर्डवाडी, करमाळा या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच तुळजापूर, बार्शी, धाराशिव या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो आज रात्री 10 नंतर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये व सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर विदर्भामध्ये या ठिकाणी नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। तसेच जळगाव, नंदुरबार, मालेगाव, धुळे या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।